पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. पुढचा बॉल इथं वेगवान पॉवर प्ले मधनं पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल बॉल जातोय बॅक टू बॅक सलगचा अभिलाषच्या पाठमधनं दर्जेदार चौकार. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. पहिल्या 2 बॉलवर इथनं चौकार हॅट्रिक ती मैदानात होईल का पाहतोय आपण अभिलाषला. पुढचा बॉल तिथे शेवटच्या मोमेंटला पाय टाकला आणि क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. फेकी आली बचावला गेला. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. धावा 1 कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढते. स्कोर कार्ड वर धावा झाल्या त्या 9. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या 3 बॉलच्या अखेरीस 9 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. मॅच आपण पाहतोय जय हनुमान सामळे आणि त्याच्या विपक्ष टीम यंगस्टार कुडूस परिसरातल्या 2 टीम आहेत. एकमेकांच्या विपक्षात बराचसा खेळ झालाय. आज पुन्हा एकदा या सरसोळच्या मैदानात मात्र इथे झेलला संधी आणि इथे नो बॉल तो घोषित केलाय. ऑफिशियल पंच त्यांनी दर्शवलं बॉल नो आहे. चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर जो नो दिलाय त्याकरता ते चेक केलं जाईल या ठिकाणी. नो बॉल तो दिला जातोय या ठिकाणी. एक रिव्ह्यू जो आहे तो संपलाय हे लक्षात असू द्या. टीम जय हनुमान सामळे जाऊयात मॅच मध्ये. फ्री हिटचा बॉल आहे आता इथून पुढे. उघडा डोळे पहा नीट. बॉल फ्री हिट. पुढचा बॉल इथे बॅटची एज लागली. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन वरनं वेगाने ट्रॅव्हल होतोय मात्र तिथे बॉलला शेवटच्या मुवमेंटला थांबवलाय. अगदी बाउंड्री लगत बॉलला फील्ड केलंय. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती. स्कोर कार्ड वर धावा झाल्यात तर टोटल 13 धावा. फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच ती आपण पाहतोय. सेकंड राऊंड करता थोड्याच वेळात या ठिकाणी लॉट्स ते देखील पाडले जातील. जाऊयात मॅच मध्ये. ओव्हर नंबर पहिले षटक. स्लोवर 1 गती परिवर्तन केलं मात्र त्या बॉलला पाठवलंय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आमच्या मुख्य मंचावर आलेला बॉल हा 1 बाउन्स चौकार 4. जाऊयात मॅच मध्ये जिथे पहिलं षटक संपलंय. अमर होता बॉलिंग ट्रॅक वरनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17 स्कोर कार्ड वर लागली. थोडा महागडा ठरला. जरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असलं तरी 17 धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल वेगवान मारण्याचा प्रयत्न. तिथे फेकी होती डायरेक्ट.
चेक केलं जाईल या ठिकाणी रन आउट करता. बरोबर 5 मिनिटानंतर इथे लॉट्स पडले जातील. मी कॉल देतोय. टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा, टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान, टीम कोने 11, टीम जयनमान गांद्रे आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. बरोबर 5 मिनिटानंतर इथे रिपोर्टिंग करायचंय. 5 मिनिटात इथे लॉट्स पाडले जातील आणि त्यानंतर इथे कोणाची सबब ती ऐकली जाणार नाहीये. बरोबर 5 मिनिटानंतर लॉट्स पाडले जातील. आपण बरोबर 5 मिनिटात इथे पोहोचायचंय. टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा, टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान, टीम कोने 11 जयनमान गांद्रे आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. रनआउट ते या ठिकाणी चेक केलं जात आहे. बॅटर सेफ आहे. सव्यात मॅच मध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. अभिलाष त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, चांगला बॉल, दर्जेदार बॉलची हाताळणी ती मैदानात आपण पाहतोय. सिंगल ती कंप्लीट होती आहे. या सिंगलच्या मदतीने 19 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका शशिकांत स्फूर्ती सरसोळ आयोजित खासदार चषक. इथे बॉलला क्षेत्ररक्षकापर्यंत टार्गेट केलं जात आहे. विकेट जाती है. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. हादरा बसतोय तो टीम यंगस्टार कुडूसला. पहिला ब्रेक थ्रू बॅटर बाद. रचलेलं हे गाणं, रचलेलं हे सॉन्ग ते आपण ऐकलं आणि नवीन बॅटर मैदानात आलाय. अगदी संपूर्ण टीमला जो लीड करतोय यंगस्टार कुडूसला तो कैश पटेल तो मैदानात आलाय. अगदी कैश आलाय. त्याच्या विपक्षात पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. टिप स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रात बॉलला खेचायचा असेल या प्रयत्नात तो होता, मात्र तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिला 4 बॉलचा खेळ झाला दुसऱ्या ओव्हरमधनं. बरोबर मी कॉल दिलाय 5 मिनिटं जी तुम्हाला तिथे रिपोर्टिंग करायचंय. टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा, टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान, टीम कोने 11, टीम जयनमान गांद्रे आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. इथे लॉट्स आता पाडण्यात येतील. पुढचा बॉल कैशच्या विपक्षात. हाफ ट्रॅकर बॉल. आपल्या ताकदीचा आपल्या मनगटाचा केलाय वापर. बॉल टिप मिड विकेटला फेकून दिलाय. षटकारा करता कैश पटेलच्या पाठपंत आलाय. षटकार.
2 ओव्हर पर्यंत बॉल जर गेला तर तो नवीन दिला जाईल. चेंडू आलाय वाटतं, मॅच बॉल आलाय, घ्यायचा असेल तर तो घेऊन टाका लगेच. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातला प्रशांतच्या गोलंदाजीतला शेवटचा बॉल तो इथनं आता टाकला जाईल. इथे पुढचा बॉल शॉट ऑफ द डे, कैश पटेलच्या पाठमधनं आलाय, बॉल जातोय सीमा रेखा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, कैश पटेलच्या पाठमधनं चौकार. चला तुम्हाला शेवटचा कॉल. टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान, टीम जय हनुमान गांद्रे आणि टीम चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी इथे आहे, टीम अबीर 11 आरपीएल वाडा. चला या ठिकाणी लॉट्स आता पाडण्यात येतील, नंतर कोणाची इथे सबब ती ऐकली जाणार नाहीये हे लक्षात असू द्यात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 14.50च्या सरासरीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 29, 29 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल झेल तिथे टिपला जातोय, अभिलाष विकेट. कोना 11 ला सेकंड राऊंड करता बाय आहे. यानंतरची मॅच जो सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल टीम जय हनुमान गांद्रे आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच चालू असलेल्या मॅचचा विनर आणि अबीर 11 वाडा आणि कोने 11 ला बाय असेल. चला जाऊयात मॅच मध्ये. कैश पटेल मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. इथे विकेट गेली आहे, कैश पटेल बिग विकेट गॉन, बॅटर बाद. चला जाऊयात मॅच मध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वर 30 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग
नवीन बॅटर मैदानात येतो बॅटिंग करण्याकरता. 30 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. बादलला आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे स्ट्रॉंग अपील मात्र पंच नाखुश आहेत. सिंगल ती अर्जित होतीये. लेग बाईज स्वरूपानं ती चला जाऊयात मॅच मध्ये. बादल ज्याचं षटक आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता तिथे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करता टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्ष टीम जयनमान गांधरे बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जाऊयात मॅच मध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती 31. 31 जावा स्कोर कार्ड वर आहेत. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. षटक क्रमांक 3 बादल. वेगवान मारा तिथे एसटी रक्षक त्याला देखील बीट केलंय. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय चौकारापर्यंत. राज ठाकरे सर आपण बाहेर या. लेग बाईज आहे ना सर. सर आताचा चौकार बॅटचा आहे. ओके ओके. भाई भुईर देखील येत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागती 35. 35 जावा. बादलचं षटक आपण ते मैदानात पाहतोय. बादलचं षटक समाप्त झालंय. 35 धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता या षटकातनं ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो अमर आलाय गोलंदाजी करण्याकरता. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक ते हाताळण्याकरता सज्ज होतोय या ओव्हर मधनं. सव्यात मॅच मध्ये अमरच्या या षटकाला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल वेगवान वेगवान तेज सरार जिथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जयनमान चांबले आणि त्याच्या विपक्षात टीम यंगस्टार कडूस कहेश पटेल आणि टीम ती आपण मैदानात पाहतोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. दर्जेदार क्रिकेट ते मैदानात चालू आहे. दर्जेदार स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत फुर्ते आयोजित खासदार चषक. अगदी सुरुवातीलाच जानेवारीच्या ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगला बॉल सिंगल ती अर्जित होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या टोटल 36. 36 धावा. अमरचं षटक आपण मैदानात पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 1 धाव ते आतापर्यंत खर्ची केली आहे. अजूनही 4 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत. ओव्हर मधनं अमर किफायती गोलंदाजी ती करावी लागेल कारण की समोर धावा कमीत कमी ठेवाव्या लागतील कारण की एका चांगल्या टीम सोबत आपण मॅच सध्या मैदानात खेळतोय. इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल एकनाथ दगडे सर यांनी वाईट तो घोषित केलाय. या वाईटच्या मदतीने 37. 37 धावा. दर्जेदार आयोजन दर्जेदार स्पर्धा ती आपण मैदानात पाहतोय. भव्य दिव्य आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल जिथे क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगानं आला. सिंगल ती कंप्लीट होतीये.
मोठे फटके जरी आले नसले तरी मात्र सिंगल डबल ती आता मैदानात चालू आहे आणि या सिंगलच्या मदतीनं 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. अभिलाषनं देखील दर्जेदार बॅटिंग केली. तदनंतर मात्र काही शेख षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. विशाल त्यानं थोडंसं निराश केलं बॅटिंगमधनं. मात्र चांगली पार्टनरशिप ती सध्या या दोन बॅटरच्या माध्यमातून चालू आहे मैदानात. पुढचा बॉल इथे फर्निचर डिस्ट्रॉय पार्टनरशिपचा विषय केला आणि तिथे विकेट जातीये. बॅटर बाद. अमरचं षटक आपण मैदानात पाहतोय. नवीन बॅटर मैदानात आफ्रिदी येतोय बॅटिंग करण्याकरता. क्षेत्ररक्षण त्यात चेंजेस केले जात आहेत. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. वाडा तालुक्यातला दोन महाशक्ती एकमेकांच्या विपक्षात लढतील नेक्स्ट मॅच मधनं. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. तत्पूर्वी आफ्रिदी आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात अमरची गोलंदाजी ती चालू आहे मैदानातनं. आफ्रिदीचा फटका फसलाय. जज करतोय स्वतःच्या फॉलोदर मध्ये आणि एक चांगला झेल टिपलाय. विकेट जातीये. बॅटर बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 38. 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आतापर्यंत. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता तो दाखल झालाय. तन्मय आलाय. नवीन बॅटर मैदानात येईल बॅटिंग करण्याकरता. चला एका इनिंगच्या ब्रेक मध्ये दोन कर्णधार आपण तयार राहायचंय. जानमान गांधरेचा कर्णधार इथे उपस्थित आहे. इथे स्ट्रॉंग अपील होती मात्र सेफ असेल बॅटर. सिंगल ती लेग बाईज स्वरूपानं अर्जित होतीये. या एकच्या मदतीनं धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात तर टोटल 39. 39 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस 39 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक ते इथून पुढे असेल या ओव्हर मधनं टीम जयमान सामळे या टीम कडनं. 39 धावा झाल्यात. चला टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवा मंद मंद पावलांनी. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल एका इनिंगच्या ब्रेक मध्ये. शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाकरता भाविक आलाय गोलंदाजी ट्रॅक वरनं. शेवटचं आणि अंतिमचं षटक ते इथून आपण पुढे पाहणार आहोत. धावसंख्या 39. 39 धावा ऑन बोर्ड स्कोर कार्डवर आहेत. 5 विकेटच्या मोबदल्यात ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे. शेवटच्या षटकातनं भाविक त्याला पाचारण केलंय गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल भाविकच्या गोलंदाजीतनं आपटून टाकले. तिथे इथे रन आउट स्वरूपानं विकेट जातीये. बॅटर बाद. विकेट नंबर 6 तो परतीच्या प्रवासाला गेला. यंगस्टार कुडूस
पहिल्या ओव्हरमधनं सातत्यानं दर्जेदार बॅटिंग केली होती. पहिल्या ओव्हरला तब्बल 17 धावा आल्या. असं वाटलं होतं किमान 60+ नक्की जातील. मात्र अजूनही 5 बॉल ते शिल्लक आहेत. मात्र धावसंख्या 39 या धावसंख्येवर स्थिरावते. मात्र एका बाजूने सातत्यानं विकेट गेल्यात यंगस्टर कुडूसकरांच्या. जाऊयात मॅच मधनं. ओव्हर नंबर 5 भाविकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पुढच्या षटका करता जिथे पुढच्या बॉल करता तो सज्ज झाला. या ओव्हर मधनं भाविकचा दुसरा बॉल. आपल्या पहिल्या बॉलवर रनआउट स्वरूपाने ती विकेट गेली. त्यानंतर मात्र पुढचाच बॉल तिथे फेकवान होता. मात्र यष्टीरक्षकाला बीट करत जिथे सिंगल होती तिथे डबल देखील कंप्लीट केली आहे. बॅकअपला कोणी नाहीये. बॅकअपला गोलंदाज जिथपर्यंत पोहोचेल 22 स्वरूपानं 2 धावा त्या येतील. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. 41 41 धावा. चांगला बॉल तो आपण मैदानात पाहतोय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल, दर्जेदार बॉल, वेगवान चेंडू ते आपण पाहतोय सध्या मैदानात. आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. शेवटच्या आणि अंतिमचे 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक असतील. टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग मैदानात चालू आहे. फर्स्ट इनिंग मधली बॅटिंग आपण ती पाहतोय. पहिले 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. 41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथे बॉलला आपटून टाकलाय. तिथे घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय. सिंगल. बॅट्समन चॉईस असेल 1 धाव ती अर्जित होती. 1च्या मदतीनं 42 42. अजूनही 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. भाविकचे षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. चांगली गोलंदाजी भाविक न केली आहे. म्हणजे किफायती गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. एक विकेट रनआउट स्वरूपाने देखील ती मिळवून दिली आपल्या टीमला. मात्र एका बाजूने चांगली गोलंदाजी केली. अटॅकिंग मारा तो आपण पाहिला. त्याच्या गोलंदाजींना वेगवान चेंडू त्यांना हाताळले. पुढचा बॉल इथे निर्जन स्थळी चेंडू पडतोय. सिंगल तिचा डबल मध्ये रूपांतर करायचा प्रयत्न आणि तिथे रन आउट स्वरूपाने विकेट जातीये. बॅटरला 5. विकेट नंबर 7 येतोय परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. चंदन आलाय. पुढचा बॉल प्रणय आलाय नवीन बॅटर मैदानात. आणि तिथे घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय. सिंगल ती अर्जित झाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारतीय. स्कोर कार्डवर धावा झाल्यात त्या 44 44 झाल्यात. विजयाकरता 45 धावा त्या कराव्या लागतील त्या टीम जयमान चांबळेकरांना. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आणि टॉस करण्याकरता अदवर शेलार तिथे टॉस बॉक्स मधनं जोडले जातील. अगदी हडकमोळ सर नेहमी म्हणतात की मॅच पाहण्याकरता जशी पब्लिक येते अदवरला पाहण्याकरता देखील पब्लिक येते. आणि अदवर तिथे टॉस करेल. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. तिथे टॉस करण्याकरता आमचे मान्यवर प्रफुल्लजी पाटील युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम
सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम जानमान गांद्रे. चला प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते मॅचची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असेल भाऊ आणि दुसऱ्या बाजूने असेल आकाश. कॉल या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून छापाचा कॉल दिलाय. टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय. बघा भाऊ आणि भाऊ काय निर्णय स्वीकारशील? जास्त वेळ घेणार नाही, क्षेत्ररक्षण फिलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटलं दिपेश गोलबची पहिला मॅच मधील तडाखेबाज इनिंग बघून? चांगलं वाटलं. बेस्ट ऑफ लक असेल भाऊ. जाऊयात मॅचच्या दिशेने. भाऊ 4 ओव्हरची मॅच असेल. भाऊ 4 ओव्हरची मॅच असेल. चला मॅच कडे जाऊयात. विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडू मध्ये करायचे आहेत तुम्हाला. सहर्ष स्वागत करतो. मॅच कडे जाऊया. 2 टीम्स मैदानामध्ये. सेकंड इनिंग कडे आपण जाणार आहोत. मैदानामधून बघायला मिळतात. एका बाजूने असेल टीम अर्थातच यंगस्टर कुडूस आणि दुसऱ्या बाजूने चांबळे. पंचांचा येतो ग्रीन सिग्नलचा इशारा. मॅच कडे जाऊयात. विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय अर्थातच 45 धावांचा 45 रन्स टू विन इन 30 बॉल्स. पहिला चेंडू फक्त कट करायचं होतं. बॉल मात्र निर्धाव स्वरूपामध्ये विकेटच्या मागे डॉट बॉल. निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी चेंडू कंप्लीट झालाय. वैभवजी ठाकरे साहेब पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत दुपारच्या सत्रामध्ये. त्या ठिकाणी त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. या वेळेला मात्र फटका चांगला गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल केलाय. निघून जाईल. 1 बाउन्स. बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4. कहेश 12th वन पाठवून द्या ना. नाहीये का? 11च आहेत. ओके. चंदन बॉलिंग ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता चंदन. पुढचा बॉल यावेळेला प्रचंड वेगानं कट केलाय. आता फटका तर कट करताना यशस्वी झालाय खरा. एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 सुद्धा कंप्लीट होतील. प्रणव होते बॅकअपला त्या ठिकाणी. फेकाफेक फक्त उठवली आहे मैदानामध्ये. आपण पाहिलं तर
एकंदरीत धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातील, त्यामुळे जस्ट 2 धावफलक 6 या अंकावर 6 रन्स. नेक्स्ट मॅच 4 षटकांची मॅच असेल. मोठा सामना. एका बाजूने असेल टीम जय हनुमान गांधरे आणि दुसऱ्या बाजूने शिवंजय स्पोर्ट्स अल्मान. या वेळेला उडवायचं होतं कॅच, मात्र त्या ठिकाणी थोडासा लांब चेंडू पडलाय. एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील का नाही, मात्र सिंगलवर समाधान मानतायत खेळाडू. मात्र फटका खेळल्यानंतर थोडेसे त्या ठिकाणी स्लिप झाले आणि आपण विचार केला तर धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. एक सिंगल आणि सिंगलला मारून स्कोर कार्ड MS धोनी यांचा जर्सी क्रमांक यावेळी स्कोर कार्ड वर लागत असताना 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सज होईल ओव्हर दी विकेट ना. पुढचा बॉल. यावेळेला फटका. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे, निघून जाईल दणदण करीत. मैदानाला मात्र गरंगळत सीमा रेषा पार. चौकार. 4 न वाढून स्कोर कार्ड नेल्सन अंक 11. 11 या अंकावर मात्र जाऊन पोहोचलाय. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा जोडल्या गेल्यात. संधी देऊयात. 5 चेंडू संपलेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 11 धावा आहेत. शेवटचा अंतिम एक चेंडू अजून सुद्धा या षटकामधील मात्र बाकी. ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर्स या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना 30 ला सहजरित्या अगदी क्लिअर करतायत आणि तीच मात्र महत्वपूर्ण गोष्ट आहे जी या ठिकाणी मात्र बॅटर्सच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. एक सिंगल मिळेल. सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स अल्मान. ओके. षटक संपलंय पहिलं. धावा जोडल्या गेल्यात 12. संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. थोडी स्पीडअप करा. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. यावेळेला आपटून टाकलेला बॉल गॅप मध्ये निघालाय. आउटफील्ड पॉइंटच्या दिशेने फास्ट आहे. बॉल निघून जाईल. धन 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 करीत आलेला दर्जेदार स्ट्रोक. चौकार. 4 न वाढून स्कोर कार्ड मात्र 16. आसिफ मात्र नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. यावेळेला फटका चांगला. उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत, मात्र ते पोहोचायच्या आधी त्या ठिकाणी बॉल न उसळी घेतली आहे. एक कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 कंप्लीट. 3 धावा धावून त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. वा, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर. धावसंख्येचा विचार केला 3 वाढून पुढे जात असताना 18 या अंकावर. या वेळेला फटका चांगला. टायमिंग सुद्धा चांगलं झालंय. अभिलाष मागे जज करतायत, वाट पाहतायत. एक कंप्लीट आणि सिंगल वर समाधान मानावं लागेल. वीस धावा. येस. या वेळेला फटका चांगला. गॅप मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं.
प्रणव मागे बॉलला स्टॉप करतायत. आसिफ गोलंदाजी मार्कवर आहे. प्रणव मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एकच धाव याही बॉलवर मिळतीये. सिंगलनं वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर 21 या अंकावर जाऊन पोहोचेल. या वेळेला फटका चांगला. आता फटका चांगला आहे बघा. परफेक्ट 30 वर बॅटिंग कशा पद्धतीने करायची त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानात बघायला मिळतंय. बॉल निघून जाईल पुनश्च एकदा. पॉइंट शॉट डोक्यावरनं 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेला क्लिअर करणारा चौकार. 4 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 25-25. एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. तो बॉल झाल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये पाणी हवं असेल तर घेऊन जाऊ शकता. याही वेळेला फटका चांगला. मागे फिल्डर वाट पाहतायत. एक कंप्लीट तर केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील का नाही मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलनं या ठिकाणी धावपलक आपण पाहिलं पुढे जाऊन पोहोचलंय 26. येणारे बॉल आपण जर का इथून पाहिले तर बाकी आहेत ते म्हणजे 18 आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे 19 धावांची. ऐकलं हे गीत ऐकलं. खेळाडूंनी मात्र जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. असंच आपल्या वाडा तालुक्यातील एक खेळाडू हरहुन्नरी खेळाडू मात्र आज या टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL मध्ये मात्र सिलेक्ट झालेले आहेत. विकी काळे ज्यांना आपण श्रीनगर के वीर या संघामधनं इन ॲक्शन खेळताना पाहणार आहोत. संपूर्ण तालुक्याकरिता खूप अभिमानाचा हा क्षण. याच टेनिस क्रिकेटमधून प्रमोट होणारा ओंकार टरमळे अर्थातच शेरे गावाचा सुपुत्र जो मात्र IPL पर्यंत जाऊन ज्याने धडक मारली आहे सनरायझर्स हैदराबाद या संघामधनं त्याला आपण पाहणार आहोत. असे सर्व काही गोष्टी मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये एकंदरीत घडत असतात. कारण टेनिस क्रिकेट आहे जिथून मात्र तुमचा प्रवास सुरू होतो आणि तो प्रवास मात्र तुम्ही अखेरपर्यंत त्या मैदानामध्ये जर का चांगला परफॉर्म देत राहिले तर डेफिनेटली वरच्या लेवलपर्यंत तुम्हाला नेऊन पोचवेल. आणि त्याच गोष्टी या खेळाडूंनी केल्या. जे कारण आहे ज्यांना आपण आज मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताना पाहणार आहोत. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टुर्नामेंट्स जिथून आपण आपला सुरुवात आणि तदनंतर मात्र अखेर एक संधी मिळते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं आणि तीच गोष्ट मात्र आज या खेळाडूंच्या आपण जीवनामध्ये येताना पाहिल्या. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अभिलाष त्या ठिकाणी जज करत होते. अभिलाषला गुंगारा देऊन बॉल निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा ओव्हर दी रोप चौकार. 4 न वाढून स्कोर कार्ड मात्र पुढे जाऊन पोहोचले 30 या अंकावर. विजयाकरता आता इथून विचार केला तर फक्त 15 धावांची गरज आहे. चेंडू पाहिले तुमच्याकडे शेष आहेत ते म्हणजे 16 चेंडूत करायचे तुम्हाला 15. ज्या सुंदर पद्धतीने मात्र ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. पंच वळलेत आमच्याकडे. दोन्ही हात मात्र समांतर रेषेत बाहेर काढत असताना एकनाथ ढगळे सर. यावेळेला सुंदर चेंडू परंतु पुन्हा एकदा लेंथ आपण पाहिली तर
चांगली, परंतु लाईन थोडीशी भरकट्टी आहे. गेम थोडी स्पीडअप करा, गेम स्पीडअप करत राहा. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल मैदानात येतोय. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना चला गेम थोडी स्पीडअप करायची गेम. जास्त वेळ नकोय, जास्त विलंब नकोय. चेंडू या षटकामधील पाहिले तर आतापर्यंत समाप्तीस आलेत, ते म्हणजेच 3. यावेळेला समोरनं बॉलला फिरवलं, निघून गेला विकेटच्या मागे. डॉट. चेंडू या षटकामधील आतापर्यंत पहिले संपलेत 4 आणि धावसंख्या पाहिली 32. या वेळेला मात्र भव्य टायमिंग आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6 न वाढून मात्र स्कोर कार्ड आणि ही मॅच सोपी केली आहे. 38-38. विजयाकरता आता 7 धावांची गरज. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पुढचा बॉल याही वेळेला उडवायचं होतं. उंची बरीच गाठली आहे. अभिलाष त्या ठिकाणी जज करतोय. पाहत राहावं लागेल फक्त त्याच्या मस्तकावर दस्तक देत. बॉल मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर लेवल विजयाची 1 धाव आता इथून गरजेची आहे. म्हणजे यानंतरची जी लढत आहे दुसरी मॅच अबीर 11 आरपी लायन्स वाडा त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता जवळपास 99% या ठिकाणी मात्र चांबळा संघ सज्ज झालेला आहे. परंतु तत्पूर्वी यानंतरचा एक अजून भन्नाट सामना आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूने असेल टीम विजयाचा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं. मॅच सोपी आणि मॅच 1 साइड आपल्या बाजूने खेचली आहे आणि या ठिकाणी विजयी झाली आहे टीम चांबळे 11. विजय टीमचं करूयात खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. कहेश पटेल अँड यंगस्टार कुडूस, आपण आलात या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ केलात, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. सातत्यपूर्ण गेल्या आपण स्पर्धा जर का पाहिली तर हमरापूरच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ ज्या संघाने केलेला आणि कहेश यांचं एक इमोशनल स्पीच मात्र आपण अनेक व्ह्यूज त्या स्पीचला येताना पाहिले होते. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि शुभेच्छा असतील या ठिकाणी मात्र चांबळे 11 या टीमला.